तर छत्रपती शिवाजी महाराजचं दर्शन घेऊन आम्ही पुढच्या रोडाने लागलो। कुछ ही मिनिटों का सफर रहेगा था अभी। गजानन महाराजच्या मंदिरात जायची खूप उत्सुकता होती मला। मंदिराच्या मोफत पार्किंग मध्ये आपली गाडी जाऊ दिली आणि गजानन महाराज मंदिराची शिस्त म्हणजे शिस्तच आहे। जिथे टू व्हीलरची पार्किंग आहे तिथे टू व्हीलरच लागणार आणि जिथे फोर व्हीलरची पार्किंग आहे तिथे फोर व्हीलरच लागणार। एकनाथ दाल म्हटलं व्हिडिओ काढा राजा आपल्या गाड्यासोबत। एका खटे एवढ्या मोठ्या गाड्या मी स्वप्नात बी नाही पाहिल्या। ये चमक ये दमक फुलवन महक सब कुछ सरकार। मग गजानन महाराजच्या मोफत चपला स्टँडवर आलो आणि आपल्या चप्पल देऊन दिल्या आणि तडून बिल्ला घेऊन आपण बाहेर निघालो। मग आपल्याला तडी ओमा दिसला। मग याच्या मोठ्या विषयावर गोष्टी चालू झाल्या आधी। मंदिराच्या आवारात अशा चटाया टाकेलाय असं वाटत बी नाही की आपण उन्हात चालू राहिलो। मग महाराजच्या समाधी दर्शनासाठी निघालो। एवढी गर्दी असून पण मॅनेजमेंट एक नंबर आहे। तरी पण आता मंदिरामध्ये व्हिडिओ आणि फोटो काढणं ह्याच्यावर सक्त मनाई आहे आणि हा व्हिडिओ मी 15 दिवसाच्या तर काढलेला होता। दर्शन घेणं झालं आपलं। आता आपण महाप्रसादा इकडे चाललो। मग काय जेवण करायला बसलो आणि जेवण करणं झाल्यावर बाहेरच्या आवारात बसून राहिलो। तर जय गजानन माऊली। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो नक्की करता। भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओ मध्ये। आजच्यासाठी जय सियाराम।